आजच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी कसाऱ्या गावातील टपरीधारकांना किंवा रहिवाशांना रेल्वेच्या वतीने नोटीस देण्यात आली होती। या नोटीसच्या विरोधात कसाऱ्या गावातील जनता एकवटली, विविध पक्षातील नेते एकत्र आले आणि त्यांनी कसारा गाव बचाव कृती समिती स्थापन केली। त्यानंतर दिनांक 10 मार्च रोजी कसारा गाव बंद असं बचाव कृती समितीच्या वतीने हाक देण्यात आली होती। मात्र शहापूर तालुक्याचे तहसीलदार परमेश्वर कासोळे यांच्या माध्यमातून दिनांक 27 तारखेपर्यंत हे आंदोलन स्टॉप करण्यात आलं होतं, कारण 27 तारखेला कसाऱ्या गावाची मोजणी होणार होती। ही मोजणी थांबवण्यात आली कारण भूमी अभिलेखाचं आंदोलन सुरू होतं, त्यांच्या मागण्या होत्या, त्यामुळे त्यांनी कसाऱ्या गावाची मोजणी केली नव्हती। त्यानंतर कसाऱ्या गावाच्या बचाव कृती समितीमध्ये आज बचाव समितीचे सचिव, त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते यांनी शहापूर तालुक्याचे तहसीलदार परमेश्वर कासोळे यांची भेट घेतली आणि या ठिकाणी काय घडलं ते आपण यांच्याकडून जाणून घेऊया। आज रोजी आम्ही सर्व आरपीआयचे कार्यकर्ते तसेच कसारा गाव बचाव कृती समितीचे कार्यकर्ते तहसीलदार यांना भेटलो। तहसीलदारांना विचारणा केली आम्ही, तर तहसीलदार बोलले की मागे संप चालू होता म्हणून दिरंगाई आली, ह्या 8 दिवसामध्ये आपण सर्वे करण्याचा निश्चित केलेला आहे तहसीलदारांनी सांगितलं। परंतु मी कसारा गाव बचाव कृती समितीच्या वतीने एक आव्हान करतो, जर ह्या 8 दिवसामध्ये हा जो सर्वेचा जो मोजणीचा जे दिवस ठरवणार आहेत, जो काळ, ह्या 8 दिवसाच्या आत जर कसारा गावच्या मोजणीचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही कसारा गाव बचाव कृती समितीच्या सर्व प्रमुख कार्यकर्ते सदस्य एक तातडीची मीटिंग घेऊन पुढील आमचं प्रशासनाच्या विरोधात काय पाऊल असेल किंवा कोणत्या पद्धतीने आंदोलन करायचं आहे असे आमच्या मीटिंगमध्ये निर्णय घेण्यात येईल आणि पुढे आंदोलनाचा इशारा देण्यात येईल। बचाव कृती समितीच्या वतीने तहसीलदार साहेबांना भेटण्यात आले। साहेबांनी असं आश्वासन दिलं की 8 दिवसामध्ये ही मोजणी करण्यात येईल, परंतु जर गाव बचाव कृती समितीच्या सर्व सभासद व अध्यक्ष यांनी असं ठरवलं की जर 8-10 दिवसामध्ये पुढे मोजणी झाली नाही तर एक आंदोलन छेडण्यात येईल। त्या आंदोलनाची दिशा ही पुढे एक मीटिंग घेऊन त्याच्यामध्ये ठरवण्यात येईल। कसारा गाव बचाव कृती समितीस आम्ही RPI पक्षाच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो। तसेच रेल्वे प्रशासनाने या टपरीधारकांना आणि जे घरांना ज्या नोटिसा लावलेल्या आहेत त्या विरोधात आम्ही पक्षाच्या वतीनं आंदोलन करणारच आहोत। त्याकरिता आम्ही आज तहसीलदारांना भेटायला आलो होतो। तहसीलदारांना आम्ही सर्वांनी कृती समितीचे सचिव आहेत आपले आमच्या RPIचे महाराष्ट्राचे सचिव आहेत, आम्ही सगळ्यांनी आज तहसीलदारांना भेटलो आहे आणि त्या विषयावर चर्चा केली। तर तहसीलदार साहेबांनी लवकरच मोजणी करण्यात येईल असं आश्वासन दिलेलं आहे आणि जर 8 ते 10 दिवसात जर काही मोजणीचं काही निर्णय घेतला नाही तर आम्ही ज्या कृती समिती जे आंदोलन करेल त्या आंदोलनास आम्ही RPI पक्षाच्या वतीनं जाहीर पाठिंबा देऊ। आत्ताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जुने जाणते कार्यकर्ते आमचे सुहासभाई जगताप यांनी शासनाला एक प्रकारचं ते आव्हान दिलेलं आहे आणि आदरणीय विनोदजी थोरात साहेब यांनी देखील रेल्वे प्रशासनाच्या बाबतीत जे काही आता सांगितलं की जर 8 ते 10 दिवसात जर हा निर्णय नाही लागला तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने खरोखर इथे जाहीर आंदोलन करू। आत्ताच आदरणीय परमेश्वर कासोळे साहेबांनी सांगितलं की ते अधिकारी कोण आहेत त्यांना मी 5 मिनिटापूर्वीच फोन केला
शासनाचं असं आहे की जेव्हा शासनाचं तुम्ही नाक दाबाल तेव्हा तोंड उघडलं जातं. शासनाने आमच्या सहनशीलतेचा अंत बघू नये. कारण का आता गेली कित्येक वर्षापासून कसारा हा म्हणतात की फॉरेस्टमध्ये हे साप चुकीचं आहे. त्यावेळेस फॉरेस्ट डिपार्टमेंट का झोपलं होतं का? रेल्वेच्या नकाशात प्रशासन झोपलं होतं का? आणि आता ते जर येऊन असं जर गरिबांच्या घरांचं जर मोजमाप करत असतील तर आम्हाला शासनाचं नाक हे निश्चितच दाबावं लागेल. आणि आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जे काय होईल ते होईल, परंतु आम्ही तिथे रेल्वे रोको आंदोलनसुद्धा त्या कसाऱ्यामध्ये करू अशी मी शासनाला इथून सूचना अधिक इशारा देतो. मी का रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आम्ही हे प्रकरण आठवले साहेबांपर्यंत परत एकदा नेऊ आणि आठवले साहेबांकडे न्याय मागायला गेल्याच्यानंतर आम्हाला तरी असं वाटत नाही की साहेब आम्हाला न्याय मिळवून देणार नाही. तेव्हा रेल्वेने किंवा शासनाने किंवा फॉरेस्टने हे लक्षात घ्यावं की गोरगरीब जनतेच्या संसारावर जर त्यांनी हा गाडा फिरवला तर आम्ही निश्चितच रेल्वे अडवणूक करू तिथे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा हा नेहमी जय भीम जय महाराष्ट्र निळा झेंडा हा खांद्यावर आमच्या आहेच. शासनाने याची नोंद घ्यावी. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.